तुम्हाला कोणती सवय लागली आहे का आणि त्याने तुम्हाला त्रास होतोय का आणि त्या सवयीमुळे तुम्ही कदाचित परेशान झाला आहात का? जर असेल तर त्यासाठी तुम्हाला ताणतणाव आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही या सिरीजचा आजचा 3रा भाग पाहावा लागेल. नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. ताणतणाव आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. सवय म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. जन्मल्यापासून आपल्याला कोणतीच सवय नसते. जन्मजात आपण कोणत्या सवयीच्या अधीन जात नाही. काही कालांतराने आपण त्याचा स्वीकार करतो, म्हणजेच आपण त्या सवयीला लावून घेण्यामध्ये आपला स्वीकार असतो, तेव्हा आपल्याला त्या सवयी लागतात. विचार करण्याची सुद्धा एक सवय असू शकते का? हो, नक्कीच असू शकते. आपण दिवसभरातून साधारणतः 60,000 ते 80,000 वेळा विचार करतो. त्यामधील काही विचार सकारात्मक असतात आणि काही विचार मात्र नकारात्मक असतात. कधी कधी आपण म्हणतो की मला ताणतणावात राहायची जशी काय सवयच लागलेली आहे, ताणतणाव माझा पिच्छा सोडत नाही. मग ही सवय स्वतःहून चालून आली का? या सवयीला लागण्यामध्ये कदाचित आपला हातभार लागलेला असावा का? कारण सवय स्वतःहून येत नाही, आपण तिचा स्वीकार करतो. म्हणजेच आपल्या मनामध्ये जेव्हा सकारात्मक विचार आले तेव्हा कदाचित आपण त्यांचा जास्त विचार केलेला नसावा आणि नकारात्मक विचारांचा आपण जास्त विचार केलेला असावा. मग सवय स्वतःहून लागली का? नाही, सवय आपण लावून घेतली आणि जी सवय आपण लावून घेतली त्या सवयीचा जर त्रास होत असेल तर ती सवय कोण मोडू शकतं? आपण स्वतः. मग तुमच्या सवयीचा तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही सुद्धा ती मोडू शकतात. धन्यवाद.